सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग मी आपल्या टेरेस गार्डनवरून स्टार्ट करत आहे. बघा गाईज, पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे बघा रेन लिलीचा बहार पण सुरू झालेला आहे. बघा आता हे पिंक आहे, त्याला 2-3 दिवस झाले होऊन, म्हणून त्यामुळं जरासं फेंट पडलात. पण इकडं व्हाईट बघा, हे बघा भरलं किती, बघा व्हाईट. हे फ्रेश आहेत गाईज. आणि पावसाचं पाणी पडताच यांचा बहार सुरू होते बघा गाईज. आणि ह्या साईडला बघा मम्मीचं चालू झाले पालक हार्वेस्टिंग करायला लागले. आणि ह्या साईडला बघा, ह्याला काय म्हणतात तुम्ही? चिनी गुलाब. हे बघा गाईज कसं आहे मिक्स. बघा मी मिक्सवाला बघितलीस काय? पिवळं नाही, मिक्स मध्ये रेशामध्ये. तर गाईज हे बघा किती फुलं लागलेत बघा. आणि इकडं मम्मी चालू आहे हार्वेस्टिंग पालक, कारण की आज पालक डाळ बनवणार आहे मम्मी. तर असं बघा फ्रेश शेतात गेलं नाही. हा, आज गाईज आपलं जे शेतातलं शेडचं काम आहे ना, ते आज सुट्टी आहे, मिस्त्री लोक आले नाहीत, त्यामुळे आम्ही पण आज गेलो नाही फार्म हाऊसवर. पप्पा गेलेत फक्त. सकाळून आता माझे दळप झालं निवडून, दळप निवडून ठेवलं, टेरेसवरचं पाणी घालून झालं. आणि आता म्हणलं आता पालक काढूया, संध्याकाळची जुळणी. कोबीची गड्ड बघितलं कशी झाली आता, फुलली मस्त झालं, मस्त झालं है ना. हो, कशी फुलल्यात एक नंबर. आणि वांगी पण भरपूर सुरू झालेली आहेत. कालच वांग्याची भाजी बनवली होती. आता अजून मिक्स भाजी निघणार आहे एकट्रावरून. मिक्स भाजी किती आल्या, सगळ्या दूर भाजी पण भरलेली आहे. असं एकाड एक दिवस भाजी आम्हाला भेटते टेरेसवरनं. आणि हे बघा टमाटर, मिरची, कढीपत्ता, हे बघा चांगले आता बहार यायला लागले. आणि ह्या साईडला बघा बोराला नवीन फुटवे पण यायला लागलेत आणि बोरं पण लागलेत बघा. फुल, हे बघा फुल आले, दिसलं काय तुम्हाला? हे बघा माझ्या बोटाजवळ बघा फुल आले. फुल म्हणजे अजून उमलायच आहे, पण फुलं चालू झालेले आहेत. मग ती फुलं काढली पाहिजे ना, नाहीतर ग्रोथ थांबते झाडाची. आणि ह्या साईडला बघा चिंचचं झाड पण किती भारी झालेलं आहे. ॲपलचं जरासं काय झाले सांगतो तुम्हाला गाईस, ह्याला पानं असे सुकायला लागलेत. काय झाले आता, ह्याला थोडंसं मी सावलीत ठेवूया आपण काय, कारण की हे बघ की पानं जळायला लागलेत. नाही, हे उन्हातलंच व्हरायटी आहे सोड, हे उन्हात पण येते. पण ह्याला काय झाले काय माहीत नाही गाईस. हे बघा कसं फांदी त्याची बघा, नवीन कोंब आलेले ते वाळायला लागलेत. आणि नवीन फुटवे पण आहेत अजून इथं, आता ते येतील बारीक बारीक बारीक. पण हे पानं वाळायला लागलेत, मग फोटोसिंथेसिस होणार नाही ना, त्यामुळं थोडंसं त्याला आता जरा शेडमध्ये ठेवतो. कंटिन्यू उन्हात नको, तिकडे ठेवतो. अरे बाबा, अरे बाबा, कुठं ठेव? इकडं ठेव, इथं. बघा गाईज जर असं सावलीत ठेवलं, आता कंटिन्यू ऊन पडणार नाही, त्यामुळं ठेवलं सावलीत. आणि हे रेन लिली बघितल्यावर खतरनाक, मस्त येणार नाही एवढी फुलं आहेत. थांबा तरी मोजत मला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 आहेत गाईज फुलं. आणि ह्या साईडला हां 28 आहेत. ह्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 चांगली फुलं आहेत, बाकीची कोमेजलेली आहेत. हे बघा इकडं पण रेनलेली आहे, इथं पण आलेलं आहे पिंक. आणि हे पण चिनी गुलाब आहे. आणि हे मोठं लिलीचं प्लांट आहे, त्याला पण आता फुलं येतील. हां लाल मोठं एवढी फुलं असतात काहीच, त्याला पण येतील. हे रताळे आहेत. या साईडला हळद, आळू आणि काय आहे मग कर्दळी. आणि हे कशाच वेल आहे, भोपळा आहे का काय? हा टरबूज. आता ह्यामध्ये मस्क मेलनचं पण आहे, त्याला येतात का बघूया आता. इकडे लसूण आहे, भाजी आहे, ॲलोवेरा. आणि ह्या साईडला बघा मोठा ॲलोवेरा आहे. आणि हे शेवंती आहे आपली. आणि हे आहे अपराजिताचं झाड. आणि हे आहे आपलं ब्रह्मकमळ.
इथं भाजी, इथं मी याची रोपं लावली होती, काय म्हणतात त्याला, पुदिन्याची पण वाळून गेलेली आहे काहीच, तेच बघायला आलो होतो. चिनी गुलाब मोजून दाखवतो मला काहीच किती आल्यात. अरे बापरे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 फुलं आहेत आहे काहीच. 18 कलर मस्तच आहेत. मम्मी चाला हार्वेस्टिंग. हे बघा चिगळाची भाजी मागच्या आठवड्यात 1 कटोरा भरून काढली होती मम्मीने आणि लगेच बघा एवढी तयार आहे आपल्याकडे अजून. आहे बघा ही ते काय असं मम्मीने 3-4 ठिकाणी लावले. चिगळाची भाजी चांगली असते, आम्हाला आवडते खूप, त्यामुळे भरपूर मिळून जाते. आणि हे बघा ह्या साईडला पण आहे बघा. लास्ट टाइम मम्मीने ही काढून इथं तुम्हाला दाखवली होती. आणि हे बघा तांदळाची रोपं आलेली आहेत नवीन. आणि हे बघा चिगळाची भाजी पण नवीन झाली. हे निवडून देठं टाकली होती काहीच, तर भाजी तयार झाली लगेच 1 आठवड्यात. आणि ह्या साईडला निशिगंध, शेवंती, वांगी, हे बघा तिकडं पण भाजी आहे. इकडं गुलाब आहेत. ह्या साईडला कांड्या वगैरे लावलेले आहेत मम्मीनं. आणि ह्या साईडला बघा जास्वंद आहे, शेवगा आहे. आपलं टेरेसवर पण शेवगा आहे काहीच बघा. आणि शेवग्याला फुलं लागायला लागलेत बघा. आणि ह्या साईडला पेरू, गुलाब, डाळिंब, इकडे जास्वंद, कोबी, हे बघा ह्या साईडला मस्त लागलं. त्याची कांडी लावून टाक खाली आता गुलाबची. तर गाईज बघा आता आज शेतात सुट्टी आहे. इथं शेड मारायचं चालू आहे, तिथं सुट्टी आहे. आज कामगार आले नाहीत, काल डांब रावल्यात. तर आज काय झालं, माझं दळपं निवडली, टेरिसवरचं आवरलं सगळं सकाळी. आणि दळपं निवडून पॅक करून ठेवल्यात. आणि आता म्हणलं मस्तपैकी पालक भरपूर आलेले, तर पालकची भाजी आपली काढूया आणि डाळ पालक लावूया. पालक, टमाटर, डाळ आणि जरा हिंग हळद टाकली का नाही, पालकची आमटी एकदम मस्त होते. आणि शेंगदाणे थोडं टाकायचं, तर आमटी एवढी छान होत्या ना, नंबर 1 लागते आमटी. तर टेरिसवरची आपल्याला ताजी ताजी भाजी मिळत्या, म्हणजे पालेभाजी पण मिळते आणि आपली मिक्स भाजी पण मिळते. जशी आमटीची भाजी पण मिळते आणि मिक्स भाजी पण मिळते. तर असं टेरिसवर माझं प्रयत्न चालू असते. मला सकाळी काका येऊ देत नाहीत शेत इथं टेरिसवर. पोरं पण म्हणतात, ए तू जाऊ नको वर, तू जाऊ नको, तू गेली ना तिकडं थांबत्या आतून. अजय बी म्हणतोय, मम्मी तू गेली ना आम्हाला भीती वाटायला लागते, लवकर येतच नाही. मला एवढं म्हणजे माझं मन रमतंय ना टेरिसवर कामात. म्हणजे कुठं कचरा असला कचरा काढायचं, कुठं वाळल्याला असलं तिथं पाणी घालायचं, कुठं झाड छोटं रोपं आहे ती त्याला मोठ्या ग्रोबॅगमध्ये लावायचं. आणि कुठं भाजी जास्त आल्या ती मग जरा एक दिवशी नियोजन करायचं आणि सगळी मिक्स भाजी काढायचं. तर आज पालकची भाजीच तुम्हाला म्हणते, 2 पेंडीची एक पालकची भाजी निघाली बघा. एकच झाड आहे आणि एक छोटंसं रोप आलेलं आहे आता त्याच्या बाजूला. तर इतकं छान आलं आहे, तर असं गुप्पाच्या गुप्पा आले. आणि माझं कसं असतंय, आपलं ताकाचं पाणी घालायचं, तुम्हाला सांगितलेलंच आहे ना, ताकाचं पाणी घालायचं. आपलं ऑर्गॅनिकच घरातलं आपलं किचनचं टिप्सच आपल्या बागेला कामाला येत्या. तर भाजीपाल्याचं किचन वेस्ट असतंच, ती इकडं तिकडं फेकत नाही आम्ही, मातीत मिक्स करून ती मी झाडांमध्ये घालायचं. हां चालतंय, जा वाटी घेऊन जा, आत ठेव किचनमध्ये घासायला. तर आपलं किचन वेस्ट आणि शेणखत, शेणाचं पाणी आणि काय आपलं कोकोपीट आणि आपलं काय ताकाचं पाणी. आणि तुम्हाला सांगते, ही भाज्या सगळ्या निवडलेल्या असतात ना, त्या सगळ्या मी इथं आणून एका पोत्यात मिक्स करून ठेवते. आणि वाळला जे पाला असतो ना, पाल्याचा खत लई चांगला असतो वाळल्या पाल्याचा. ती कसं असते तुम्हाला सांगते, त्यानं माती भुसभुशीत राहत्या. मला पण पहिल्यापर्यंत आलं म्हणजे अवघड जात होतं टेरिस गार्डनचं. पण जसं मी आता सगळीकडं म्हणजे बघून शिकले ना थोडंसं, तर त्यातलं थोडंसं नॉलेज घेते. कोणाला चांगलं असलं तर एखाद्याचं घ्यायचं आणि आपलं तुम्हाला पण सांगायचं की असतं चांगली टेरिस गार्डन असतात, भाज्या फुलवलेले लोक असतात ना, त्यांची टिप्स एकदम मस्त मस्त असतात. म्हणजे ती सांगतात ना आणि ते दाखवतात पण, ते पण चांगलं असते. आपण बघून शिकता येते. नाहीतर आपण कोणाला तरी विचारून केलं तरी चालतं आहे. विचारायला काय लाज नाही वाटली पाहिजे आपल्याला. आपल्याला झाडाची जर आवड असली ना तर विचारायला लाजायचं नाही. मी तुम्हाला सांगते, आता पावसाळा लागला का नाही, रस्त्याने जाता येता जर रोपं दिसली ना फुलांचीही,
तर मी काय करते, खाली म्हणजे गाडीवरून उतरायचं खाली, काकाचं संग असलं तरी काका म्हणते आता नको नंतर, आता नको नंतर, असं करतात. पण तेवढ्यात मी काय करते, थांबा जरा एक कांडी तर घेऊया, चांगलं फुल आहे, थांबा एक रोप तर घेऊया, विचारून घ्यायचं. पण रस्त्याने दिसलं ना मी थांबते आणि विचारायचं त्यांना, ओ रोप देता का, एखादं कांडी देता का. मग ती दिली तर घेऊन यायचं, नाही दिली तर माघारी यायचं. पण कोणाला ह्याला हात लावत नाही आपण, बिना विचारता का नाही झाडांना हात लावत नाही. कसं असतं, उन्हाळ्यात दिवस असला ना तर झाडं आधीच उन्हाने कमजोर झालेले असते आणि त्यात आपण आणि काढलं का नाही तर झाडं वाळून जातात एखाद्याची. तर मी काय करते, अशी उन्हाळ्याचं तर आपण कोणाच्या झाडाला हात लावत नाही. पण पाऊस लागला का नाही जून महिन्यात, आपण पण आपल्या जवळच्या काय असतील फुलाच्या कांड्या द्यायच्या आणि दुसऱ्या जवळच्या पण त्यांच्याजवळ कुठली आहे आणि आपल्याजवळ कुठली नाही आहे ती एकमेकाला मागायचं, द्यायचं. हे चालू असते माझं पावसाळ्याचं. आणि मला जास्त फुलाची झाडं असू द्या, फळाची असू द्या, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात राहायला पण आवडतं आहे आणि लावायला पण आवडतात झाडं. वेगवेगळे झाडं लावायला आवडतात आणि असं रमून छान वाटतं. रमलं ना वरनं जाऊच वाटत नाही खाली. आता तर भर उन्हात बसल्या मी, म्हणजे काय झालं, मला किचन कट्टा क्लीन असला ना मग मी किचनमध्ये जाते. आणि मग आता स्वच्छ ही भाजी धुणार, चिरून घेणार, कुकर अजून एकदा घासायचं लिंबूनं. ते कुकरला काय झालं असतं, काळा झालेला असतो. तर नारळाचा चोथा घ्यायचा, त्यात लिंबूची फोड घालायची. आपला चिरून वेस्ट केलेली जी साल, लिंबूची साल जी असते ना ती आपण फेकायची नाही कधी, म्हणजे आपण कचऱ्यात अशीच टाकून देतो. तर त्याला काय करायचं तुम्हाला सांगते, त्याला एका डब्यात आपल्या साबणाच्या जवळ ठेवायचं. त्यानं आपल्याला लोखंडाचा तवा पण चांगला निघतो आणि आपली पातेली पण ना विम बार साबण कसा असतो का नाही, तर तसं विम बार साबणासारखंच ती लिंबूची साल काम करते. जरा साबण लावलं का नाही लोखंडाचा तवा पण चमकतो. घासून घ्यायचा आधी एकदा आणि मग लिंबून आणि एकदा घासायचा, तर ती जंग निघून जातो, सगळा चांगला होते, स्वच्छ होते. आणि जलमरची भांडी तर एकदम चमकते. ती लिंबूला जरा साबण लावला ना, लिंबूच्या सालीला आपण लिंबू रस पिळून घ्यायचा आणि आपल्याला ताटातले जी टाकतो आपण बाहेर ती पण साली फेकायच्या नाही त्या, आणि शरबत केलेल्या साली पण फेकायच्या नाही त्या, सगळ्या जमा करून ठेवायच्या आणि ती भांड्याला वापरायच्या. आणि भांड्याचं झालं काम वापरून की माझ्या इथं आपल्या झाडात कामाला येतात ते लिंबूच्या साली पण, फळांच्या साली, लिंबूच्या साली, केळीच्या साली, अशा सगळ्या साली आपल्याला टेरेस गार्डनवर ना माती भुसभुशीत करायला मदत मिळते. आणि ह्या आपल्या झाडांना का नाही खत पण मिळतं, आपलं ऑर्गॅनिक देशी खत पण मिळतं. म्हणजे काय होतं, आपल्याला वेगळं काय रासायनिक खत घालायला लागत नाही जास्त. ह्याच्यातच आपल्या भाज्या फुलतात. आता ह्याला मी काही घालत नाही, तुम्हाला सांगितले, शेणखत, कोकोपीट, राख, टाकाचं पाणी, असं सगळं. म्हणजे फळांची जी साले आपण टाकून देते का नाही ती सगळं आपल्या टेरेसवर येतं आणि सगळं टेरेसवर माती भुसभुशीत करायला कामाला येते आणि झाडांना खत मिळतं. तर तुम्ही पण ट्राय करत जावा आणि बघा कसं वाटतंय. म्हणजे लावून ताज्या ताज्या भाज्या. आता तुम्हाला कटोरा दाखवते काढल्याला, किती भाजी निघायला दाखवते मी तुम्हाला. अजून जरा थोडी आहे ती काढते तुमच्यासंग बोलत. आणि आता आणि तुम्हाला दाखवेल मी, उद्या वेळ मिळाली, उद्या जर ती माणसं नाही आली ना तर मग उद्या पण टेरेसवरची आपल्याला मिक्स भाजी मिळणार आहे, ती पण काढताना तुम्हाला दाखवेल मी. आत्ता एक कटोरा भरून पालकची भाजी निघाली, तर एक कटोरा भरून मिक्स भाजी निघणार आणि एक कटोरा भरून आपली चिगळाची भाजी निघणार. तर अशा आठवड्यात ना मोठा कटोरा भरून एक पालकची भाजी, मिक्स भाजी आणि चिगळाची भाजी, असे 3 कटोरं आपल्या आठवड्याचं 3 कटोरं भाजी निघते. तर काय वाईट आहे सांगा, आपल्याला वेळ चांगला जातो, आपलं मूड फ्रेश राहतो झाडांमुळं, निसर्गामुळं. आणि आपल्याला माणसं जेवढं दुःखी करतात का नाही तेवढंच ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहिलं ना त्याच्या लाखो पटीनं सुखच सुख आहे. काय माहिती आहे का, थोडंसं कष्ट घ्या झाडांसाठी आणि सुख भरपूर मिळेल तुम्हाला. तर मला पण मिळतं म्हणून मी सांगते तुम्हाला. तर आत्ताचे जे मुलं आहेत ना आपल्या फोनमध्ये जास्त ॲडिक्ट होतात, त्यांनी पण असं टेरेस गार्डन फुलवायला, आईला वडिलांना मदत करायची आणि आपलं स्वच्छ आणि निवडक सुंदर निरोगी भाजी खायची आणि बिना केमिकलची. रोग नसते, काय नसते बघा, एकदम क्लीन काचासारख्या भाज्या निघतात. हे बघा पानं एकदम क्लीन, काहीच कीड नसत्या, काही नाही. वांगी पण लावल्यात ना तर आहे बघा किती चकाचक पान आहे. असंच
एकदम क्लीन भाज्या मिळणार तुम्हाला खायला. तर मी मुलींना म्हणणार, आई वडील कष्ट करतच असतात, सगळ्यासाठीच करतात आई वडील कष्ट. पण आईवडिलाची किंमत कोणाला कळत नाही. पण आईवडिलाची किंमत कळते की कुठल्या वेळी कळते? अडचणीच्या वेळेला, जेव्हा पैसा कमी पडतो, जेव्हा लोक आपल्याला काहीतरी दुखवलं, तर त्यावेळी आपल्या आईवडिलाची किंमत कळत असते. तर त्याच वेळेला आपल्याला आईवडिलाची किंमत कळली नाही पाहिजे. अशी कायमच आपण आईवडिलांची किंमत केली पाहिजे, कदर केली पाहिजे, त्यांना हेल्प केली पाहिजे कामात, सगळ्याच कामात, कपडे घडी करण्यापासून तर सगळ्याच कामात. किचनमध्ये आपण फक्त फोन घेऊन आईसंग बसायचं नाही. आई भांडी घासायला लागली उभा राहून तर आईची हातभार लावायचा कामात, भांडी जमवू लागायचं. भांडी जमवायच्या आधी आपल्या अलमारी असत्या, अलमारी पुसून घ्यायचं आणि आईसंग बोलत आईला भांडी जमवू लागायचं. आईनं कपडे धुतली तर पिळून वाळू घालायची, चिमटं लावायचं. आणि त्यानंतर आई सगळं काम झाल्यानंतर जेवत असते, आधी जेवत नसते. तर आई जर जेवत बसली असली, वाळलेली कपडे असली तर घडी करणं, अलमारीत ठेवणं. अलमारी जर इसकटलेली असली तर अलमारीचे आत ठेवलेले जे कपडे असतात ते जर विस्कटलेले असले तर त्या कपड्याला सगळं एक चटई हातरायची, निवांत बसायचं. एक कप्प्यातले कपडे काढायचे, खाली ठेवायचे सगळे चटईवर आणि मग हळूहळू व्यवस्थित घडी करून ठेवायचं. असं सगळ्यांचे आपापले कपडे जर असले ना तर एकानंच करावं असं काही नाही. सगळ्यांनीच शिकलं पाहिजे, सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि आईला मदत केली ना तर काही कमी पडत नाही. आई एकटी करत राहते, आई कोणाला सांगत नसती. आणि आईला कसं असतंय, आईला सगळं काम झाल्याशिवाय जीव वाटत नसते. भूक तर लागलेली असत्या, ताण लागलेली असत्या, पण सांगणार कोणाला आणि कोण आईच्या व्यथा ऐकणार? तर आईच्या व्यथा ऐकायला आपले लेकरंच असतात. आणि लेकरांनी आपल्या आईचं जाणलं पाहिजे. आईला दुःख न देता, आईला टेन्शन न देता आईचं सगळं काम केलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. काम केल्यानं आपण काय हे होत नाही. आपल्याला उलटं काम केलं ना आपल्या जीवनात आपण कसं जगायचं आणि आपल्या जीवनात आपण कसं रमायचं हे कामातनंच शिकतो आणि कामातनंच खुश राहतो. बाहेर केलं ना आपण हिंडायला गेलो, फिरायला गेलो तर आपल्याला अडचणी येते, त्या आपण काहीतरी अडचणीत पडतो, आपला पैसा खर्च होतो, आपली वेळ खर्च होती, आपल्या आईवडिलांना किती त्रास देऊन जातो आपण. हट्ट करून, पैसे मागून, जुळणी करून, पैसे नसलं तर जुळणी करायला होतो. आपल्या आईवडिलांना भरपूर आपण त्रास देत असतो, टेन्शन देत असतो. तर तसं न करता आपण जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ना, शाळा कॉलेज झाल्यानंतर होईल तेवढा वेळ आपल्या आईवडिलांसंग घालवायचा. वडील बाजारात चालला असलं तर त्यांच्यासंग जायचं, हेल्प करायचं. वडिलाला एकटं पाठवायचं नाही. आणि एकटं जातात ते म्हणत नाहीत, का म्हणत नाहीत? तर मुलं ऐकत नाहीत म्हणून आईवडील सांगत बसत नाहीत, एकटंच करत राहतात. सकाळ उठल्यापासून तर रात्री झोपूस तर एकटं करतात. कितीतरी आईवडील तसे आहेत, मी बघते ना. आता मुलं अशीच फिरतात आणि आईवडील बिचारे करत राहतात काम. घर संसार कसं असते, आपलं घर सोडून आपल्याला दुसरीकडे जाऊ वाटेल का? आपलं घर सोडून आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन दिवस रात्र बसू का? नाही. तर आपलं घर जर स्वर्ग आणि सुंदर बनवायचं असलं स्वर्गासारखं, तर आपल्या परिवाराला मदत करायची, आपल्या मोठ्या भावांना मदत करायची, आपल्या मोठ्या बहिणींना मदत करायची. आणि आपली मोठी बहीण जर आपल्या छोट्या बहीण भावांना जर करत असली तर तिचा वेळ थोडा आपल्या कामानं, म्हणजे तिच्या कामात आपण हात लावून थोडंसं मदत करायची आणि तिचं काम पटपट आवरू लागायचं. तिला पण थोडं बसू द्यायचं. तिला पण इच्छा असत्या की मोठी बहीण आहे म्हणून असं काही गुन्हा नाही आहे. मग तिला पण काम करून थोडासा हातभार लावला छोट्या बहीण भावांनी तर लई मोठी मदत होते. आणि आपल्याला कुठल्या मंदिरात जायला लागत नाही, कुठल्या असं म्हणजे इकडं तिकडं जायला लागत नाही. आपल्याला दान पुण्य करायला आपण एकमेकांची मनं जाणली, एकमेकाचे बहीण भावांचं विचार केला, आपण आईवडिलांचा विचार केला ना, तिथंच खरं सुख आहे आणि तिथंच खरं पुण्य आहे. आणि दुःख कोणाला द्यायचं नाही, टेन्शन द्यायचं नाही. दुःख लय आपल्याला आलं, आपल्याला कोणी त्रास दिला ना तरी पण आपण वाईट वागायचं नाही आणि वाईट शिकायचं नाही. असं नाही की टेन्शन आले म्हणून आपण वाईट वळणाला लागायचं. मुलं असू द्या, मुली असू द्या, टेन्शन आलं तरी टेन्शनमधनं चांगलं जर राहायचं असलं ना तर आपण टेरेस गार्डन करायचं आणि टेरेस गार्डन फुलवायला लागायचं. आणि टेरेस गार्डनवर इतक्या छान छान म्हणजे भाज्या लागतात, फळं लागतात, फुलं लागतात. आणि ते सुख ना, एवढं सुख असतं की स्वर्गासारखंच ते सुख मिळतं आपल्याला ना. बाजारात मिळणार ते सुख, बाजारात आपण गेलं तर आपला पैसा ढीगभर जाणार, आपली वेळ जाणार आणि आपल्याला पैसा ढीगभर गेला की पुढचं काय हप्ता असलं, पुढचं काय टेन्शन असलं तर ते हप्ता आपल्याला आणि ते टेन्शन देणार. म्हणजे बाजारात गेल्यानं काय होतं आहे, जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं आपण आणत नाही. आत्ताची पिढी, आपल्याला जर 1 रुपयाचं लागत असलं ना तर आपण 1 रुपयाचं आणत नाही, आपण आणतो 10 रुपयाचं.
तर तसं न करता आपल्याला 1 रुपयाची जरूरत आहे तर 1च रुपया खर्चायचा, बाकीचं 9 रुपये वाचवून आणलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे. तर आपले समजा हप्ता असू द्या, गाडीचा असू द्या, घराचा असू द्या, या घराचं भाडं असू द्या, या गाडीचा हप्ता असू द्या, या शिक्षणाचा खर्च असू द्या, या दवाखान्याचा खर्च असू द्या, या आपल्याला आईवडिलांना थोडं म्हातारपणी सुख द्यायचं असलं तर तिथं बचत करता येत्या, त्यांच्यासाठी बचत करता येत्या, आपल्या सुखासाठी बचत करता येत्या. तर असं सुख हुडकायचं की ज्या सुखात असं काम करायचं की ज्या कामात आपल्याला आपल्या घरातल्यांना आणि आपल्या जीवनाला सुखच मिळालं पाहिजे, समाधानच राहिलं पाहिजे. सुख समाधान केव्हा मिळतं तर ते आपण सगळ्यांना हेल्प करतो, आपल्या घरातल्यांना काटकसरीनं जगतो आणि व्यवस्थित पैशाचा उपयोग करतो. पैशाची विल्हेवाट नाही लावायची, पैशाला व्यवस्थित जपायचं, व्यवस्थित ठेवायचं, व्यवस्थित खर्चायचं आणि व्यवस्थित त्याला पुढच्या आपल्या अडचणीसाठी जपून ठेवलं तर ती खरं सुख आहे आणि ती खरं जीवन आहे. तर न टेन्शन घेता, टेन्शनमध्ये राहता, न वाईट वळणाला लागता, न कुणाला वाईट बोलता, न भांडता, न कुणाला काय त्रास न देता सुखी राहता येते. तर असं सुखी राहायचं. आणि चला आता मी जाते. भाजी बघा, एक कटोरा भरून भाजी निघाली. हे बघा किती भाजी निघाली बघा. हे बघा दिसत असेल मला, आता उन्हानं चमकतंय दिसत नाही. हे बघा कटोरा किती भरला आहे. तर असं सुख हुडकायचं की त्या सुखात आपल्याला अजून 4 पटीनं सुख मिळालं पाहिजे, दुःख नाही मिळालं पाहिजे. आपण थोडंसं सुखासाठी ना आपण दुःख वाढवून घेतो, टेन्शन वाढवून घेतो, कर्जबाजारी होतो आणि घरादाराला आपण कर्जात आपण ही करून जातो. म्हणजे काय होतं आहे, कर्जाचा वेढा देतो आपल्या घराला. तर कर्जाचा वेढा नाही पाहिजे आपल्याला. सुख समाधानाचा, शांतीचं, समाधानीचं हे जीवन पाहिजे आपल्याला. तर तसं जगायचं आणि तसंच राहायचं. तर चला मी जाते आता. बाय. तुमच्या काकून काय सांगितले लक्षात ठेवा, चांगलं राहा, आईवडिलांना उलटं बोलू नका, माघारी बोलू नका. आणि कोणाच्या घरी नांदायला गेलं तर तिथं पण माघारी बोलू नका. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, मुलगी पण असली तरी त्यांना दुसऱ्या घरी जायचं असते, त्यांनी पण उलटं बोलायचं नाही, माघारी बोलायचं नाही. आपल्या आईवडिलाचं नाव बदनाम होतं, दुसऱ्याचं कोणाचं होत नाही. आपण उलटं बोललो ना आपल्या आईवडिलालाच म्हणतात काय वळण लावलं, हे असतंय. म्हणून वळण असं ठेवायचं की कोणी आपल्याला नावं नाही ठेवली पाहिजे. आपण आपल्या कष्टाची खातो आणि आपण का लोकांचं बोलून घ्यायचं, का दुसऱ्याचं बोलून घ्यायचं. आता सासरची माणसं लोक नसतात, पण कोणाचंच काय घ्यायचं नाही, बोलणं चांगलं राहायचं, मस्त एन्जॉय करायची आणि फिरून बिरून यायचं. टेन्शनमध्ये असलं थोडंसं टेरिस गार्डन फुलवायचं आणि चांगलं जगायचं. तर चला आता उन्हानं भाजी बघा नरम पडायला लागल्या. आता स्वच्छ निवडलेली आहे, मग मस्तपैकी 2-3 वेळा धुती आणि कुकरला लावती. डाळ पालक बनवायचं आहे. तर चला आता. सुख कशात आहे हे बघा. सुख म्हणजे नेमकं काय असतं तर सुख म्हणजे नेमकं हे असतंय. हे बघा, हे स्वर्ग असतंय. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, वेळ लागते जीवा. काय गाणं आहे बघा, ते मस्त गाणं आहे. मला माझे शब्द चुकल्यात, माफ करा मला. आणि हे बघा हे झाड लावले पण वाळायला लागले, जरा सावलीत ठेवते, उन्हाचा हे नको आहे. छान फुललं होतं खाली, पण खाली शेळ्या खाऊन जातात म्हणून वर आणलं तर वर वाळलंय. हे बघा ते फुलं अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, तर असं हे माझं स्वर्ग आहे. तर अशा स्वर्गात राहायचं ज्या स्वर्गात सुखच सुख आहे. हे बघा फुलं बघा, हे बघा कलर कसं मस्त असतं. अजून आज पिवळी लागली नाही ती. हे बघा आबोली पण आहे, हे पिंक गुलाबी. तर कसं असतंय, हे बघा इथं लागलंय पिवळं. हे सुख आपल्याला हवं असं वाटलं पाहिजे. निसर्गाचं आपल्याला टेरेस नसलं तर अंगणात लावा, छोटंसं तेवढंच. आपलं ती ग्रीन शेड असते ना, ती ग्रीन कपडा असते, मला काही जास्त त्याला काय म्हणतात माहीत नाही आहे. तर ते कपडा आणून तसं जर साईडनं बांधलं ना आपल्या कंपाऊंडच्या आजूबाजूला दारात, आणि तिथंच झाडं लावून टाकायची. हे बघा एवढं आहे ना, तर वाळून गेले. चला आता जाते. आता कसं वाटलं टेरेस गार्डन काकूचं, छान वाटलं का, कसा आहे स्वर्ग, कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. कसा आहे स्वर्ग, किती फुलं लागल्यात बघा. एकच झाड आहे, 28-30 फुलं लागल्यात. तर ही स्वर्ग आपल्याला हवा असा वाटला पाहिजे. हे बघा कालच 7-8 वांगी काढून नेली, आता अजून छोटे लागल्यात. तिकडं त्या कोपऱ्याला आहेत बघा, अजून छोटे लागल्यात. तर अजून 2-4 दिवसानं निघतात. घेतली ना पालकची भाजी किती निघाली. हे बघा उन्हामुळं दिसत नाही.
तर बघितले ना तुम्ही पालकची भाजी किती काढली हे बघा. हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवा येत नाही मला, बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती निघाली बघा. एक आमटी मस्तपैकी होत्या संध्याकाळची. आणि काका सांगून गेल्यात उपास आहे, पालकची आमटी कर, तू कर मला सांगून गेल्यात. आणि शेंगदाणं टमाटर घालून मस्तपैकी शिजव आणि मस्तपैकी फोडणी दे. मला म्हणतात तूच शिजू घाल तुझ्या हाताने म्हणून मला सांगून गेल्यात जाताना. तर तुरी डाळ संपली होती, तुरी डाळ पण आणून दिली काकांनी. आणि आता चला आता करते. बाय.